नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की फायनली आता सायली आणि अर्जुन या दोघांनीही ठरवल्याप्रमाणे प्रियाची चांगलीच फजिती करून प्रियाला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलेलं आहे. आता प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा सगळे तिला हसायला तयार झालेले आहेत. महिपत, नागराज सगळे आता प्रियावरती पुन्हा तिला कसं अडकवण्याचा प्लॅनिंग केलं, कसं केलं हे सगळं तिला बोलून अगदी बोचत आहेत. त्याचप्रमाणे इथे एक मोठा डील सुभेदारांच्या घरात पुन्हा होणार आहे. कारण की रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही आपली खरी तन्वी कुठे आहे हे जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी आता नागराजला एक मोठी डील ऑफर करत अर्जुन तसेच रविराजने त्याच्यासोबत नवीन खेळी खेळली आहे. आणि खरी तन्वी कोण आहे आणि हे सत्य नागराजकडूनच आता त्याचा पर्दाफाश होणार आहे की सायलीच खरी तन्वी आहे. सगळं कसं घडणार आहे आजच्या भागामध्ये आपण पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रतिमा आणि रविराज हे दोघंजणही तन्वी म्हणजेच प्रिया ही आपली मुलगी नाही हे ऐकल्यानंतर त्यांना जबरदस्त धक्का बसलाय. प्रत्येकाने एक करून प्रियाबरोबरची आपली जी सगळी वसुली आहे ती करून घेतलेली आहे. परंतु किती काही झालं तरीही एक गोष्ट नक्की, ते म्हणजे सायली आणि अर्जुन यांनी जे काही ठरवले ते पूर्ण केले. पण प्रियाला वेळ लागण्याची वेळ आली. कारण की प्रियाला आता प्रियाचं सगळं काही पापं, सगळे कटकारस्थान सायली अर्जुनने यशस्वीरित्या सगळ्या घरासमोर आणलेलं आहे. आता जेव्हा प्रिया वेड्यासारखं वागायला लागते, ते म्हणते की सगळ्या घराला मी वेडं बनवले. घरामध्ये इतके 2 मोठे हुशार वकील होते, एक डॉक्टर आणि एक मोठा बिझनेसमॅन, परंतु सगळ्यांना मी वेडं बनवलं, सगळ्यांना मी वेड्यात काढलं. परंतु एक गोष्टीचा मला आनंद नक्कीच होतो की जरीही मला आता जायला लागलं ना, पण मी सगळ्यांना अडकवून चालली. तुमच्या आयुष्यामध्ये इतकं मोठं वादळ मी आणून चालली आहे की ते तुम्हाला आयुष्यभर बोचत राहणार आहे. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अर्जुन, तुला काय वाटलं तू मला जेलमध्ये पाठवशील म्हणजे सगळं काही संपेल का? तर तसं अजिबात नाही. सगळ्या गोष्टी या अजिबात मी विसरू देणार नाही आहे, समजलं? त्याच वेळेला इथे आता प्रिया ही त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. प्रिया म्हणते की बघा सायली, तू मला नेहमी म्हणायचीस ना की तू माझं वाकडं करणार, तर तू केलंस. काय वाकडं केलंस? पण घरातल्यांची अवस्था बघ मी काय करून गेली आहे. ते जे कधी कोणाला जमणार नाही तसं वादळ या प्रियाने उर्फ बबलीने आणलंय. आता जेव्हा प्रियाचं ते सगळं बोलणं, निरर्थक बोलणं जेव्हा सायली ऐकत असते, तेव्हा मात्र सायली तिच्या एक जोरात थोबाडीत वाजवते आणि म्हणते की प्रिया, तुला काय वाटलं तू हे सगळं जे काही बोलत राहशील, जे आता काहीही अर्थ नाही आहे, ते बोलता बोलता मी ऐकून घेईन. माझ्या घरातल्यांना तुझ्यामुळे जो काही त्रास झाला आहे तो या सगळ्या गोष्टीमुळे संपेल का? तर अजिबात नाही. हे सगळं तू जे काही केलं आहेस ना, ते अजिबात मी कधीही माफ करून देणार नाही, समजलं? असं म्हणून आता ती तिच्यावरती ओरडत असते. तेव्हा मग प्रिया म्हणते की तू तर गप्प बस, अजिबात मला काही बोलू नकोस. सायली, हे सगळं ना खरं तर तुझ्यामुळेच झालेलं आहे. सगळा माझा मस्त व्यवस्थित डाव सुरू होता, पण तुला आग लागलेली ना. आता बघ, आता तुझ्या घरातले कसे दुःखात राहतात ते. मी जरीही जाणार ना जेलमध्ये, तरी हे लोक दुःखात सडत राहणार. कारण एक गोष्ट यांना कळतच नाही आहे. हे आतापर्यंत ज्या मुलीला तन्वी म्हणजेच मला तन्वी समजत निदान शांतपणे जगत तरी होते, पण आता यांच्या डोक्याला एक टेन्शन कायमचं राहणार आहे. ते म्हणजे यांची मुलगी कुठे आहे, यांची तन्वी म्हणजेच यांची मुलगी लहानपणीची कुठे आहे हे यांना कधीच कळणार नाही आहे. आणि मी ती मुलगी नाही हे तर तू सिद्ध केलं, मग त्याच्यामुळे तू यांना जास्तच अडचणीत टाकलेस. तुला वाटते की तू तुझ्या या लाडक्या प्रतिमा, त्याला लाडक्या रविराज काकाला एक प्रकारचं खऱ्यापर्यंत घेऊन गेली आहेस. पण तू हे विसरली आहेस की किती काही झालं तरीही हे खरं त्यांच्या आयुष्याला कायमचं टोचणी देणार आहे. पूर्णाजी म्हणते किती काही केलं झालं तरीही अजिबात सायलीने आम्हाला बरोबर सगळी दिशा दाखवली. तू जे काही आहेस ना ते आम्हाला बरोबर दाखवले दिली. त्यामुळे तुला जरीही आम्हाला फसवायचं असलं तरी ते तू करू शकली नसती. कारण सायलीसारखी मुलगी आमच्यासोबत आहे आणि किती काही झालं तरीही या गोष्टी आम्ही अजिबात विसरू शकणार नाही. आता प्रियाला सायली म्हणते की तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद कर लवकरात लवकर आणि इथून निघायचं. आतापर्यंत मी तुला खूप वेळा समजवत आले की प्रिया, हे सगळा स्वभाव सोड. म्हणजे तू जे प्रत्येकाला फसवतेस त्या एक ना एक दिवस सगळ्यांसमोर नक्की आणेन. परंतु तू स्वतःचाच इगो धरून बसली होतीस. आता किती काही झालं तरीही तुझा हा चेहरा सगळ्यांसमोर मी आणून दाखवलाय. आतापर्यंत माफ केलं, पण आता नाही, इथून चालतं व्हायचं. असं म्हणून आता प्रियाला फरफटत सायली घराच्या बाहेर आणते आणि तिला बाहेर ढकलून देते. तेव्हा मग प्रिया म्हणत असते की तुम्ही कोणीच काही बोलणार नाही आहे का यावर? तेव्हा सगळेजण म्हणतात की जे काही सायली करते ना ते अगदी योग्य करते.
तिचं हे जे काही वागणं आहे त्याला आम्ही सगळेजण दुजोरा देतोय. तुझी लायकी फक्त या दरवाजाच्या बाहेर आहे. अन्नपूर्णा निवासामध्ये तुझ्यासारख्या चेटकिनीला अजिबात जागा नाही असं अस्मिता बोलते. त्याचबरोबर समोर कॉन्स्टेबल आणि पोलीस आजूबाजूने सगळ्यांनी इथे प्रियाला घेरलेलं असतं आणि तिला सगळ्या जणांनी घेरलेलं असतं. त्याचप्रमाणे सगळं सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब तिच्या समोर उभं असतं. सायली म्हणते की आजपर्यंत जी काही पापं केली आहेस त्या सगळ्या पापांचा हिशोब तुला आता एक एक दिवस बसून जेलमध्ये आठवावं लागेल. जितके गुन्हे केलेस ना तितके गुन्हे तुला सगळे आता आठवतील आणि प्रत्येक दिवशी तुला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही असं म्हणून आता सायली ही आणखी एकदा जोरात तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुला खूप अभिमान होता ना तुझ्या खोटेपणाचा. तुझं हे खोटं आता क्षणात उघडं पडलेलं आहे. किती काही झालं तरीही तू तुझ्या खोट्याला अजिबात लपवू शकणार नाहीस. तू आयुष्यभर हे खोटं मिरवून जगवू शकत नव्हतीस. प्रिया, तू एकच लक्षात ठेव, तू या घरच्यांना जो काही त्रास दिलायस ना त्या सगळ्या त्रासाचा हिशोब तुझ्याकडून देव घेईल. एक एक क्षणाला तू सगळ्यांना फसवत आली आहेस. खोटी तन्वी म्हणून तू एका आईबापाचं मन दुखवलं आहेस. रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही तुझ्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि तो त्रास तुला देवी आई कधीच माफ करून देणार नाही. जा, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईल असं म्हणून प्रियाला आता ते घेऊन जातात. आणि त्याचबरोबर आता सायली सगळ्यांमुळे जिंकलेली आहे. फायनली आता प्रिया नावाचं एक मोठं घरातलं जे राक्षस आहे, काळी आणि वाईट सावली ही कायमची घरातून बाहेर निघून जाते. आणि प्रिया जाता जाता त्यांना बोलून जाते की किती काही झालं तरीही रविराज आणि प्रतिमा तुम्ही दोघंही सुखी राहू शकणार नाही, कारण तुमची खरी मुलगी कोण आहे हे तुम्हाला कधीही समजू शकणार नाही असं म्हणून असे वाईट शाप देऊन प्रिया पोलिसांबरोबर तिथून निघून जाते. तिला कॉन्स्टेबल ही धरून घेऊन निघून जातात. तर आता प्रश्न राहतो तो म्हणजे महिपत आणि नागराज दोघंजणही तिथेच उभे असतात. त्यावेळेला आता अर्जुन हा म्हणतो की तुम्ही कितीही काही बोललात, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही शेवटच्या क्षणाला कबुली दिलेली आहे तरीही काहीही होऊ शकत नाही. शेवटच्या क्षणाला तुम्ही जी कबुली दिलेली आहे त्यावरून तुम्ही कधीही तुमचं खरेपण सिद्ध करू शकत नाही. तुम्हाला जी काही जेलमध्ये शिक्षा आहे ती पूर्ण करावीच लागणार आहे. तेव्हा आता सगळेजण अगदी गप्प बसलेले असतात. नागराज जे काही वागलाय त्याबरोबर रविराजही म्हणतो की नागराज तू तर माझा सख्खा भाऊ होत असणार आहे, पण तरीही या सगळ्या गोष्टी तू कसा सहन करू शकलास सांग ना. तुला जर तुझी खरंच भाची म्हणजेच तुझी पुतणी ही खरी कोण आहे ती माहीत नव्हती तर मग तरीही तू खोटं का आणलंस समोर. आता तरी खरं बोल रे नागराज, आता तरी बोल. खरंच आपण दोघं एका बापाच्या पोटी जन्माला आलोय ना याचंच मला दुःख वाटतं. तू असा निगरगट्ट निघालास आणि मी मात्र प्रत्येक वेळेला तुझा विचार केला. माझा लहान भाऊ म्हणून प्रत्येक वेळेला मी लग्नाच्या वेळेलाही हेच बघितलं की माझ्या भावाला सांभाळणारी बायको हवी. त्यासाठी मी प्रत्येक वेळेला प्रयत्न केले. त्याचं हे कर्ज तू असं चुकवणार आहेस का. त्यानंतर मग आता नागराज म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सगळेजण जर मला इतकं म्हणत असाल तर मी एक गोष्ट करायला तयार आहे आणि तुमच्या सगळ्यांसमोर मी एक अट ठेवेन. ती गोष्ट तुम्ही मान्य केली तर आणि तरच मी तुम्हाला सांगेन की खरी तन्वी कोण आहे. तेव्हा लगेचच सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात की तुला खरी तन्वी कोण आहे ते माहीत आहे. तेव्हा मग सगळे बघायला लागतात आणि म्हणतात नागराज तुला खरंच माहिती आहे खरी तन्वी कोण आहे, तरीही तू इतके वर्ष खोटं बोलत होतात. कुठे आहे माझी मुलगी. नागराज आता खरं बोल, नाहीतर तुला पोलिसांकडे देण्याच्या आधी तुझा मुर्दा इथे मीच पाडेन. मी तुला सोडणार नाही. आता मी नाही बघणार की तू माझा भाऊ आहेस, मी सरळ सोडणार नाही आहे तुला. सांग लवकर माझी मुलगी कुठे आहे हे सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही पण प्रत्येक वेळेला प्रयत्न केला कुठे आहे तन्वी खरी हे शोधण्याचा, परंतु प्रत्येक वेळेला हे सगळेजण आम्हाला मातच देत राहिले. किती काही झालं तरीही आम्ही त्यापर्यंत पोचलो नाही. आता आपली तन्वी कुठे आहे हे नागराजला माहीत आहे. हे समजल्यानंतर प्रतिमाला तर खूप आनंद होतो. प्रतिमा म्हणते की प्लीज भाऊजी, नागराज भाऊजी सांगा ना, आम्ही तुमचं आणि यांनी तुमचं काय वाईट केलं होतं की तुम्ही असे वागलात. प्लीज सांगा नागराज भाऊजी, माझी खरी तन्वी कुठे आहे हे मला बघायचं आहे. माझ्या खरी तन्वीपर्यंत प्लीज मला तुम्ही घेऊन चला. मी तुमचं काहीही वाईट केलेलं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, पण तुम्ही प्लीज खऱ्या तन्वीचा पत्ता सांगा. हवं तर असं समजा की तुम्ही आतापर्यंत जे काही गुन्हे केलेत ना, आमच्याबरोबर जे काही वागलात ना, ते तुम्ही जर खऱ्या तन्वीचं पत्ता आणि नाव आम्हाला सांगितलं ना तर ते सगळं काही मिटून जाईल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही आमच्याबरोबर जे केलं ना ते आम्ही खरं तर सगळं विसरून जाऊ, पण तुम्ही आम्हाला खरंच सांगा हे सगळं काय आहे ते. तेव्हा मग नागराज म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. महिपत म्हणतो की नागराज शेट, सगळा खेळ एका क्षणात संपून जाईल. पण नागराजला त्याचं काम काढणं बरोबर माहीत असतं. नागराज मनातल्या मनातच विचार करतो की हा महिपत काय त्या स्वतःच्या जावयाचा म्हणजे दीक्षितच्या मदतीने सुटून जाणार, पण मी
बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे हा एक मोठा मोहरा आहे. हा जर हुकुमाचा एका माझ्या ताब्यात राहिला तर आणि तरच मी इथून जेलमधून बाहेर पडू शकतो, नाही तर माझं इथून बाहेर पडणं हे कठीण आहे. त्यामुळे आता तो ठरवतो की किती काही झालं तरीही मला म्हणजे बाहेर पडण्यासाठी हेच करावं लागेल. तेव्हा रविराज म्हणतो की नागराज, तू आता बोलणार आहेस की नाही? तो म्हणतो की दादा, मी सांगतो की खरी तन्वी कुठे आहे, पण त्या बदल्यात अर्जुन तुला मला एक प्रॉमिस करावं लागेल. आता अर्जुन म्हणतो की कोणतं प्रॉमिस? तेव्हा तो नागराज म्हणतो की हे प्रॉमिस की मी जर तुम्हाला हे सत्य सांगितलं तर तुम्ही माझी शिक्षा कमी कराल, म्हणजे मला कमीत कमी शिक्षा मिळेल असं तुम्ही बघाल. हे बघा, मी कोणाचाही खून केलेला नाही आहे. मी फक्त एक प्लॅन केला होता आणि तोही प्लॅन वर्क झालेला नव्हता. इतक्या वर्षानंतर मी माझ्या दादाला मारण्याचा प्लॅनही केलेला नाही. शिवाय त्याची मुलगी तिला मी सगळ्यांसमोर आणलं खरं, परंतु किती काही झालं तरीही तो प्लॅनही यशस्वी होऊ शकलेला नाही आहे. मग जर मी तुम्हाला खऱ्या तन्वीचा पत्ता सांगू शकत असेल तर मग तुम्ही मला माझी शिक्षा कमी करा. मला माझं पूर्ण उरलेलं आयुष्य हे त्या जेलमध्ये घालवायचं नाही आहे. मला तुम्ही एक संधी दिली तर मी माझं व्यवस्थित आयुष्य सुरू करू शकेन. शिवाय तुम्ही एक मला वचन द्या की मला लवकर शिक्षा कमी करून बाहेर काढाल आणि मी जे काही उरलेलं आयुष्य आहे माझ्या चुका सुधारेन. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुन त्याच्याकडे बघायला लागतो, कारण अर्जुनला माहिती आहे की हा नावाप्रमाणे नागोबा आहे आणि कितीही काही केलं तरी हा वाकडच शिरणार आहे. आता अर्जुन ठरवतो की मला तरी माहिती आहे जर या माणसाला मी वचन दिलं तर हा नक्की काय करू शकणार आहे. परंतु अर्जुन हा त्याला म्हणतो की हे बघ, पण कशावरून भरोसा काय की तू बाहेर आल्यानंतर तुझी शिक्षा कमी झाल्यानंतर तू पहिल्यासारखाच वागणार नाही किंवा कोणाशीही वाईट वागणार नाहीस तू. तेव्हा नागराज म्हणतो की हे बघ, माझा प्रॉब्लेम काय होता? पैसा. जर दादाने मला माझा पैसा किंवा माझं थोडंफार मला जे काही करायचं आहे त्यासाठी पैशांची मदत केली तर मला नक्कीच हा मनात काहीही राग राहणार नाही. तेव्हा मग रविराज म्हणतो की ठीक आहे, जर तू तुझ्या या सगळ्या पैशांच्या बदल्यात माझ्या मुलीचा पत्ता मला सांगणार असशील तर लवकरात लवकर मला माझ्या मुलीचा पत्ता सांग. असं म्हणून आता तो लवकरात लवकर आता मुलीच्या पत्त्याला म्हणजे बोलत असतो. मग तो काही बोलत नसतो तेव्हा तिथून प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते की भाऊजी, मी तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या मुलीचा पत्ता लवकरात लवकर मला सांगा. मी माझ्या मुलीशिवाय आता जगू शकणार नाही. मला खरं तर यायचं होतं ते एकाच गोष्टीसाठी इथे यायचं होतं, ते म्हणजे माझा नवरा आणि माझी मुलगी. पण माझा नवरा तर मिळाला मला, पण माझी मुलगी मला अजूनही मिळालेली नाही आणि त्यासाठीच मी मुकलेली आहे. त्यामुळे प्लीज मला लवकरात लवकर तुम्ही सांगा की माझी मुलगी कुठे आहे. आता प्रतिमा आत्या ही नागराजच्या जाऊन पाया पडत असते, त्याला जाऊन विनवण्या करते की प्लीज असं करू नका, मला माझा पत्ता सांगा, माझ्या मुलीचा पत्ता सांगा, मला तिला भेटायचं आहे. माझी मुलगी कुठल्या अवस्थेत आहे काय हे सगळं मला सहन करायचं नाही आहे, मला माझ्या मुलीला भेटू द्या. असं म्हणून ती आता पाया पडते. तिला आणि अर्जुनला तिचं ते दुःख बघवलं जात नसतं. ते दोघं जरी धावत येतात आणि प्रतिमा आत्याला धरतात. आत्या प्लीज तू असं काही करू नको, तुला पाया पडण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला जर हेच हवंय ना नागराज की तुझी शिक्षा कमी व्हावी तर मी तसा प्रयत्न करेन. मी आणि सिनियर दोघंजणी आम्ही बोलू, पण तुला आता एक करावं लागेल, ते म्हणजे लगेचच तुला पत्ता सांगावा लागेल, खरी तन्वी कुठे आहे, म्हणजे रविराजची तन्वी आणि आमची तन्वी कुठे आहे हे जर तू सांगशील तर आणि तरच तुझ्या पुढच्या गोष्टींसाठी आम्ही प्रोसिजरला सुरुवात करू शकतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो भाऊजी, प्लीज लवकर सांगा. त्याच वेळेला आता इथे त्यांच्यासमोर खोटी तन्वी प्रिया आहे आणि ती सगळ्यांच्या बाजूने निघून गेलेली आहे. म्हणजे फायनली सगळ्या गोष्टी आता प्रियाकडून, म्हणजे प्रिया जेलमध्ये गेली आहे, ती सगळ्या बाजूने आता हरली आहे. तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे, 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मला ही जी काही बेडी घातली ती सोडा. आता रविराजही म्हणतो की हो इन्स्पेक्टर साहेब सोडा ती बेडी, त्याला मध्ये येऊ द्या. तेव्हा मग आता नागराज हा जो लहानपणीचा म्हणजे जो तन्वीचा फोटो आहे तो फोटो कल्पनाकडे मागतो आणि म्हणतो की कल्पना बहिणी, मला जरा तो फोटो द्या आणि तो फोटो द्या आणि मग मी सांगतो तुम्हाला की खरी तन्वी कोण आहे. आता सगळ्यांसमोर रविराज तो फोटो धरून उभा आहे. इथे प्रियाला मात्र जेल झाली. प्रिया गेली जेलमध्ये आणि ती पुन्हा एकदा त्या अंधाऱ्या खोटडीमध्ये आहे. तिच्याकडे बघून महिपत आता हसतो, कारण किती काही झालं तरी प्रिया पुन्हा अडकलेली आहे आणि तिला त्या अवस्थेत पाहून महिपतला तर खूपच आनंद झालेला आहे. त्याचबरोबर इथे आता नागराज म्हणतो की तुम्हाला जाणून घ्यायचे खरी तन्वी कोण आहे. तर आता लगेचच कल्पना त्याला फोटो आणून देते आणि नागराज तो फोटो घेऊन सगळ्यासमोर उभा राहिला आहे आणि सायलीसमोर उभी असताना सायलीसमोर तो बोटकडून आहे आणि दाखवतोय की हीच आहे खरी तन्वी. आता सायलीसमोर बोट दाखवल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलो. तेव्हा सगळे विचारतात की काय सायली हीच खरी तन्वी आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हो,
तुमच्या आमच्यासोबत सगळ्यांसोबतच असलेली सायली हीच खरी तन्वी आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलाय. फायनली सायली हीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.